बोर्डाच्या 10वी आणि 12वीच्या परीक्षा आता खरंच घ्यायला हव्यात का? कारण ज्या परीक्षा निकोप होतच नाहीत त्या घ्यायच्या तरी कशाला? छत्रपती संभाजीनगरमधला प्रकार जर तुम्ही ऐकलात ना तर तुम्हीही संतापून हेच प्रश्न विचाराल. छत्रपती संभाजीनगरमधल्या कन्नड तालुक्यातल्या जैतापूरमधल्या एका शाळेमध्ये मंगळवारी 12वीचा इंग्रजीचा पेपर सुरू होता. 14 वर्गांमध्ये 370 विद्यार्थी परीक्षेसाठी आत आले, आपापल्या जागेवर बसले. प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिकांचं वाटप झालं आणि मग सुरू झाला सामूहिक कॉपीचा कार्यक्रम. परीक्षा केंद्रावरचे सुपरवायझर, शिक्षक आणि केंद्र संचालक सुद्धा कॉपी घेऊन वर्गांमध्ये घुसले. सगळे विद्यार्थी घोळका करून बसले आणि सामूहिकपणे उत्तरं लिहायला सुरुवात केली. बराचसा कार्यक्रम उरकलाच होता, पण तेवढ्यातच भरारी पथकाची गाडी आली. धडाधड आतमध्ये सूचना गेल्या आणि सगळे वर्ग एकदम आदर्श परीक्षा वर्गासारखे अगदी नीटनेटके झाले. भरारी पथकातले अधिकारी आत आले. त्यांनी विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकांवर एक नजर टाकली. 9 उत्तरपत्रिका सेम टू सेम दिसत होत्या. मग त्यांनी शिक्षकांना विचारलं तर त्यांनी उडवाउडवीची उत्तरं दिली. अधिकाऱ्यांना थोडीशी शंका आली आणि त्यांनी वर्गातलं सीसीटीव्ही फुटेज पाहण्याचा निर्णय घेतला. आणि त्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये परीक्षा केंद्रावर काही क्षणाअगोदर काय सुरू होतं हे स्पष्ट दिसलं. जिल्हाधिकाऱ्यांना माहिती दिली गेली आणि त्यानंतर केंद्र प्रमुखासह तब्बल 24 जणांवर थेट गुन्हे दाखल करण्यात आले. या 24 जणांमध्ये 3 सरकारी शिक्षक होते, जिल्हा परिषदेचे कर्मचारी होते आणि खासगी शाळांचेही शिक्षक होते. दुसरीकडे बीडमध्ये विद्यार्थ्यांना खिडकीमधून कॉपी पुरवण्यासाठी पालकांनी शाळेच्या मागच्या बाजूला जणू जत्रा भरवली होती. त्या जत्रेचे ड्रोन व्हिडिओज सध्या समाज माध्यमांमध्ये फिरतात. तिकडे जळगावमध्ये सुद्धा अशीच दृश्य समोर आली आहेत. 12वीच्या परीक्षेच्या पहिल्या 2च दिवसात कॉपीची जवळपास 22 प्रकरणं राज्यभरातून पुढे आली आहेत. जी समोर आली नाहीत ती याहीपेक्षा जास्त असणार यात शंका नाहीये. पण या सगळ्यामध्ये जे शिक्षक, पालक, अधिकारी सहभागी होतात त्यांचं काय? दिवसाढवळ्या कॉपी पुरवण्याची त्यांची हिंमत होते कशी? ही हिंमत होते कारण त्यांना कारवाईची भीतीच नाहीये. आज गुन्हा दाखल केलेल्या त्या सगळ्यांना सरकारी सेवेमधून काढूनच टाका. त्या शिक्षकांना पुन्हा शिक्षक म्हणून कामच करता येणार नाही अशी व्यवस्था करा. त्या पालकांवर पण गुन्हे दाखल करा, तेव्हा वटणीवर येतील. पण त्याही पुढे जाऊन समाज म्हणून हेही विचारा, आपलं पोरग कॉपी करून पास होतं याची पालक म्हणून तुम्हाला शरम वाटत नाही? 4-2 नोटांसाठी कॉपी पुरवताना अधिकाऱ्यांना, शिक्षकांना शरम वाटत नाही? आणि वयाची 17 वर्ष पूर्ण करणाऱ्या त्या विद्यार्थ्यांना सुद्धा कॉपी करताना शरम वाटत नाही? कुणालाच ही शरम वाटत नाही ना, ही खरी समस्या आहे.